शेतकऱ्यांना हमी दरामध्ये कापसाची विक्री करता यावी याकरता सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे। मात्र मागील 3 दिवसांपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया सीसीआयची ठप्प झालेली आहे। मागील 3 दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक केंद्रांवरती कापूस खरेदी प्रक्रिया सीसीआयच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। मात्र 3 दिवसांपासून ही खरेदी प्रक्रिया बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्रांवरती तशा सूचना लावण्यात आलेल्या आहेत। सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त होऊन पुढील आदेशापर्यंत ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याच्या सूचना खरेदी केंद्रांवरती लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र कुठेतरी अडचणी सहन करावं लागत आहे। बाजारामध्ये कापसाचे दर कमी आहे, तर त्या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकरी सीसीआयला कापूस विक्री करता प्राधान्य देत आहेत। मात्र मागील 3 दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी प्रक्रिया बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे। नाईलाज असतं काही शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कापूस विक्री करावा लागत आहे, मात्र यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर सीसीआयने तातडीने सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून तातडीने कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। महेश मुंजेवर, इंडियन मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।